हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सकाळचे 8 वाजत आले, वाजते नाही आहे कारण 8 वाजता मला लॉग इन करायचं आहे. आणि आता मी जस्ट चहा घेऊन रूमवर रिटर्न चाललो आहे. आज पण मी वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि आजचा माझा लॉग इन टाईम असणार आहे 8 ते 5. तर मग आता पटकन रूमवर जातो आणि कामाला सुरुवात करतो. काही माझ्या ऑफिस टाईमनंतर ना मी चहा घ्यायला गेलो होतो आणि त्यानंतर ना तिथूनच शेजारच्याच एका नवग्रह मंदिरात, कारण आज शनिवार पण आहे, तर दर्शन घेतलं आहे आणि आता निघालो रूमवरती. बड्डे बॉय हॅपी बड्डे बाबा बघून घ्यायला. कारण काही बड्डे बॉयचाच म्हणणं आहे की मला आज माझ्या स्पेशल दिवसाची सुरुवात दगडूशेठ गणपतीच्या मंदिरातून करायची आहे. मी मागच्या 8 दिवसात ही माझी तिसरी वेळ आहे की मी दगडूशेठला चाललो आहे. मला इतक्या वेळा या महिन्यात चान्स भेटला आहे ना आणि मी एकदा पण मिस नाही केलं आहे. नियोजन कसं वाटलंय आपलं? नियोजन कसं वाटलंय म्हटलं? बरं दगडूशेठ आलेलो आहे. गाईज जस्ट आमचं खानदेश काय होतं जंक्शन ना, हां खानदेश जंक्शनवरती डाळबाटीचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही फिरतो आहे पेठाली म्हणजे ॲक्च्युअली नारायणपेठेतून आता आम्ही एक स्वीटचं दुकान आहे ते शोध राहिलो आहे. जा रही है इधर. गाईज ये बड्डे के दिन मरणार नाही. टँकर लाग लावताय तिथं. हां बर्थडेच्या दिवशी मरायचं नाही मला. हॅपी बर्थडे टू मी. Yes. सेल्फ रिस्पेक्ट ऑन टॉप. येस ब्रो येस. हे हव्या याचा बड्डे सेलिब्रेट करायचं राहिला बे. नाही करायचं. आपण ती आहे म्हणजे पेस्ट्री खाऊ वाटलं असतं की एक केक तर खाऊ. अरे आमचं तेच ठरलंय पेस्ट्री कापायची तुझ्या बड्डेच्या नावाने. काही त्याचं नाव प्रतीक घ्या पण काय ते नको रे, आता ते तेव की तेवढं पाजा मारा तुम्ही दोघं आहे म्हणून बस. गाईज आत्ता आम्ही आलोय हर्षवर्धन कोल्ड ड्रिंक्सला, बट इथे विचार चालू आहे जायचं की नाही जायचं. गाईज आम्ही रूमवरून निघाल्यानंतर सगळ्यात अगोदर दगडूशेठला गेलो होतो. तिथे पूर्ण 1-1.25 तास आरती केली, 8 ते 9:15. आणि त्यानंतर तिथून गेलो होतो खानदेश जंक्शनला डाळबट्टी खायला. आणि डाळबट्टी खाऊन झाल्यानंतर तिथून गेलो होतो हर्षवर्धन कोल्ड्रिंक्सला सोडा किंवा मॉकटेल्स घेण्यासाठी. आणि मग तिथनं आणि तिथे आयुष आला होता बाय द वे. ज्यांना माहीत नाही, आयुष माझा अगोदरचा रूममेट आहे. आणि मग त्यानंतर तिथून सरळ कॅब बुक केली आणि आता घरी आहे. आजचा हा व्लॉग फुल स्कॅटर्ड आहे कारण माझी शिफ्ट होती 8 ते 5. तर मला जसं मी 8 वाजता बसतो आहे ना, तर मी फुल 5 वाजेपर्यंत बिझी होतो. म्हणजे मला काहीच टाईम नाही भेटला. मी जेवणसुद्धा काम करता केलं आहे आज. आणि त्यानंतर पुण्यात गेलो मेन सिटीत, आणि तिथं इतकं ट्रॅफिक असतं किंवा गर्दी असते, ॲज यू ऑल नो, जे पुण्यात आहे त्यांना माहिती आहे की तिथं शूट करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे असं वाटतं की कॅमेरा चालू करावा की आधी स्वतःची सेफ्टी बघावा. तर मग म्हणजे कधी काय येऊन धडकेल्याचा भरोसा नाही आहे. त्यामुळे मी जास्त बाहेर गेल्यानंतर की जर ट्रॅव्हल करतो आहे, चालतो आहे, बोलतो आहे, तर मग नाही करत, म्हणजे शूटिंग अजिबात नाही करत. सो these are the reason for the scatterness of this vlog. I will make sure from next time onwards it will be smooth or it will be better. खूप दिवसापासून खूप वाईट व्लॉग्स येत आहे. आय थिंक खूप क्वालिटी डाऊन झाली आहे, आय नो दॅट. पण मग थोडासा मी कामात बिझी आहे, थोडीशी माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला पर्सनली असं वाटतं आहे की वाटल्यात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. होपफुली याच्यातून पण रस्ता काढूयात. कन्सिस्टन्सी मॅटर्स. सो लेट्स सी गोष्टी कशा वर्कआउट होतात त्या.